मित्रांनो, आपल्या सगळ्याचा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न काय असेल तर पाणी, आणि पाण्याशिवाय या जगात कोणाचं काय चालत नाही. तर आमचा तालुका सदा ना कदा दुष्काळी, पण ह्या वर्षी सुद्धा नदीला कसल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही. बहुतेक आंधळीपासून खाली नदी मानगंगा नदीला कसलंही पाणी नाही. परंतु इकडं जिहे काठापूरचं पाणी आंधळी धरणात सोडण्यात आलेलं आहे आणि आता धरण भरण्याच्या मार्गावर आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो. आता आपण जाणार आहे मानगंगा नदीवरती आणि तिथून पुढे जाणार आहे आंधळी धरणामध्ये पाणी साठा बघण्यासाठी. तर चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण आता मानगंगा नदीवर पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता जे हे काठापूरचं पाणी मानगंगा नदीला सोडण्यात आलेलं आहे. आंधळी धरणात पाणी जात आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता पाणी आलेलं आणि आता आपण इथून थेट जाणार आहे धरणावरती. धरणामध्ये किती पाणी आलेलं आहे ते पाणी बघणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा, जेणेकरून आपल्याला आंधळी धरणातला पाणी साठा किती आहे कळेल आणि आंधळी धरणातून पाणी किती दिवसात खाली पडेल याची पण माहिती मिळेल. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे आंधळी धरणावरती आणि तुम्ही पाठीमागं बघताय धरणामध्ये पाणी आहे. इथं सांडव्याच्या खाली पण पाणी आहे, पण धरणामध्ये नक्की पाणी साठा किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. कुठं जाऊन तर त्या टोकाला जाऊन बघायचं आहे, जिथं पाणी साठा आपल्याला कळतो किती शिल्लक आहे. चला तर आपण त्या दिशेने जाऊया. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ते पाणी सोडण्याचं एक ठिकाण आहे. धरण फुल झाल्यानंतर इथून पाणी सोडलं जातं खाली मानगंगा नदीला. हे पाणी असंच खाली पंढरपूरला जातं मसोड मार्गे. तर बघू शकता अजून यात पाणी आहे, थोडस लिकेज आहे या ठिकाणी आणि इथून पाणी सोडलं जातं. पण आपल्याला मित्रांनो जायचं आहे ते समोरच्या ठिकाणी, जिथं आपल्याला लक्षात येईल की पाणी साठा धरणामध्ये किती झालेला आहे. तिथून आपण झूम करून बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथं आपल्याला समजेल की पाणी साठा किती आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन हे पाण्यावर आणि पाण्याशिवाय काय चालू शकत नाही, हे जग सुद्धा चालू शकत नाही. आणि मान तालुक्याचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला असेल तर तो पाणी प्रश्न. तर आता पाऊस कुणीकडेच नाही, मान तालुक्यात सगळीकडं
दुष्काळग्रस्त परिस्थिती झालेली आहे. पण आंधळी धरणात हे काटापूरचं पाणी दाखल झालेलं आहे आणि आपण आता व्हिडिओमध्ये बघचाल तर धरणावर पोचत आहे. धरणामध्ये पाणी साठा किती आहे नेमकं जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला समोर जावं लागणार आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा एक साचा तयार केलेला आहे आणि पाणी साठा किती असू शकतो, किती शिल्लक राहिलेला आहे हे समजू शकतं. तर त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपण अंदाज लावू शकतो की किती दिवसात धरणातून पाणी खाली पडणार आहे आणि खालच्या भागाला पाणी जाणार आहे. नदीला तर पाणी मोठ्या प्रमाणात सोडलेलं आहे, पण आता अजून किती दिवस लागतील हे धरण पूर्ण भराय आणि धरणातून खाली पाणी जायला. चला आपण बघूया. पण आता आपण आंधळी धरणाला जिथून पाणी खाली सोडलं जाणार आहे, पडलं जातं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. तुम्ही बघू शकता आंधळी धरणात पाणी साठा भरपूर आहे आणि ही जी लांबडी पट्टी बघताय तुम्ही, ही अशी जी पट्टी बांधलेली आहे ह्याला सांडवा म्हटलं जातं. याच्यावरून पाणी खाली पडलं जातं धरण फुल झाल्यानंतर, किंवा आपण मागं बघितलं एक पाणी सोडण्याचं तिथं बनवलेलं आहे, त्यातनं पाणी सोडलं जातं आणि ह्या पट्टीवरून सांडव्यावरून पाणी खाली जातं. हे पाणी असंच दहिवडीवरून मसवडलं जातं, खाली पंढरपूरकडे जातं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता किती पाणी साठा आहे आणि किती शिल्लक राहिलेला आहे. त्या ठिकाणी समोरच्या बाजूला गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला अंदाज लागेल की किती पाणी साठा शिल्लक आहे आणि अजून किती दिवस लागतील अंदाजे पाणी खाली जायला. तर बाबांनो, जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर ह्या आंधळी धरणाचा फायदा सगळ्यांनाच नक्की होतो. शक्यतो आंधळीपासून खालच्या लोकांना उशिरा याचा फायदा होतो, परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघचाल तर पाण्याचा साठा भरपूर आहे. ते बी हे काटापूरचं पाणी मानगंगा नदीला सोडण्यात आलेलं आहे आणि धरण भरल्याशिवाय धरणातून पाणी खाली जात नाही. त्यामुळं धरण किती भरायचं शिल्लक राहिलेलं आहे हे बघणं महत्वाचं आहे आणि आपण आता त्याच दिशेने चाललेलो आहे मित्रांनो. रूप पाहता लोचनी. तर मित्रांनो तुम्ही खालच्या बाजूला बघू शकता हिरवीगार झाडं आलेले आहेत आणि सांडव्याच्या खालच्या बाजूला सुद्धा पाणी साठलेलं आहे आणि ह्या सांडव्यातून पाणी मित्रांनो खाली जात. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता मी आता बरोबर सांडव्यावर उभा आहे आणि पर्यटक सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बघा फोर व्हीलर घेऊन येतात. त्या साईडला तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी लोक या ठिकाणी पाणी बघण्यासाठी येतात. 2 गाड्या आहेत, मला झूम करून दाखवतो. खळखळणारं पाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आणि बरोबर सांडव्यावरती उभा आहे. चला तर आपण जाऊया समोरच्या बाजूला. अजून धरण भरायला किती राहिलेलं आहे शिल्लक तेच बघायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं. आणि पाण्यामध्ये बदकं सुद्धा आता आलेली आहे. ती धरणात पाणी असलं की बदकांचा प्रवास या ठिकाणी होतो. बरीच बदकं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि धरणाच्या खाली मित्रांनो गाव सुद्धा एक बसलेला आहे. आता आपण बरोबर धरणावरती पोहोचलेलो आहे. धरणात पाणी साठा किती शिल्लक आहे हे तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो ही जी पांढरी पट्टी दिसते ह्या लेवलला पाणी यायला लागतं आणि ह्या लेवलला पाणी आल्यानंतरच मित्रांनो ह्या सांडव्यावरून पाणी खाली सोडलं जातं. थोडक्यात पाणी इथून खाली जायला सुरुवात होती. तर अजून किती राहिलेला आहे तुम्ही बघू शकता. झूम करून बघूया आपण. तर मित्रांनो त्या ठिकाणी पाण्याची क्षमता किती आहे ती लिहिलेलं आहे
10,650 असं लिहिलेलं आहे. ते आता ते क्युसेक मध्ये काय असेल आपल्याला माहित नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी आहे आणि इथून पाणी खाली जाणार आहे मित्रांनो. तर अंदाजे बघा तुम्ही, अंदाज लावू शकता किती दिवस लागतील. तर मित्रांनो बरोबर 4 फूट धरण भरायचं राहिलेलं आहे. 4 फूट धरण भरलं की या सांडव्यावरून पाणी खाली जाणार आहे, म्हणजे मानगंगा नदीला पाणी खाली पोचणार आहे. तर कम्प्लीट 4 फूट या ठिकाणी राहिलेला आहे. 4 फूट धरण भरायला साधारण किती दिवस लागतील, पाण्याचा फ्लो किती आहे याच्यावरती आपण ते अंदाज काढू शकतो. तर माझ्या माहितीनुसार अंदाजान आता हे धरण 4 फूट भरायचं राहिलेलं आहे, पण पाणी साठा फार मोठा नाही, पण मीडियम पाणी साठा वरून सुटलेला आहे. त्यामुळं सरासरी कमीत कमी एक 20 ते 25 दिवसात जर पाणी कंटिन्यू राहिलं तर एक 25 ते 20-25 दिवसात ह्या धरणातून या सांडव्यावरून पाणी खाली जाऊ शकतं. तर मित्रांनो या ठिकाणापाशी पोहोचण्यासाठी मला बरंच कष्ट करावं लागतंय, कारण हा परिसर फिरावं लागतंय, आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी लागते. कमीत कमी आपल्या व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला या मान तालुक्यातील काही विशेष घडामोडी बघायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि धन्यवाद.